गोष्ट चतुर शेतकरी. एक होता शेतकरी. तो होता फार चतुर, पण त्याच्या शेतात काही केल्यात चांगलं पीक येत नव्हतं. तो खूप चिंतेत पडला. आता काय करावं? मग त्याने देवाची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाला. शेतकरी म्हणाला, देवा, माझ्या शेतात चांगलं पीक येऊ दे. त्यातलं निम्म पीक मी तुला देईन. देव म्हणाला, ठीक आहे, पण सांग, तुला पिकाचा वरचा भाग घ्यायचा का खालचा? शेतकरी हसला. तो मोठा चतुर होता. देवालाही त्याचं चातुर्य माहीत होतं. त्याला शेतकऱ्याची परीक्षा घ्यायची होती. देव म्हणाला, मला वरचा भाग पाहिजे. शेतकऱ्याने लावलं भुईमुगाचं पीक. छान पीक आलं. त्याने घेतल्या भुईमुगाच्या शेंगा आणि देवाला दिला फक्त वरचा पाला. देव हसला. मनात म्हणाला, बरं, असा फसवतोस काय? पुढच्या वर्षी शेतकऱ्यानं पुन्हा विचारलं, देवा, यंदा तुला कोणता भाग पाहिजे? देव म्हणाला, आता मी खालचा भाग घेणार. शेतकऱ्याने पुन्हा केली युक्ती. यावेळी लावला जोंधळा. वर आले कणस, खाली राहिल्या तारटा. त्याने घेतली वरची कणस आणि देवाला दिल्या तारटा. देव पुन्हा हसला. अरे, यंदाही फसवलंस काय? मोठा चतुर दिसतोस. मग तिसऱ्या साली देव म्हणाला, यावेळी मला पिकाचा वरचा आणि खालचा दोन्ही भाग हवेत. शेतकरी विचारात पडला. थोडा विचार करून त्याने लावला मका. वर तुरे, खाली बुडखे आणि मधोमध सोन्यासारखी कणस. शेतकऱ्याने देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुडखे आणि स्वतः घेतली मधली कणस. देवाला शेतकऱ्याच्या चातुर्याचं फार कौतुक वाटलं, पण त्याने ठरवलं अजून एक परीक्षा घ्यायचीच. देवानं मेघराजाला आज्ञा दिली, या वर्षी फक्त डोंगरावरच पाऊस पडू दे. पाहूया आता शेतकरी काय करतो ते. शेतकऱ्याच्या घरी होता एक पोपट. त्या पोपटाने देव आणि मेघराजाचं संभाषण ऐकलं. तो उडत उडत गेला आणि शेतकऱ्याला सगळं सांगितलं. शेतकरी हसला. त्याने केली एक जबरदस्त युक्ती. या वर्षी त्याने डोंगरावरच शेती केली आणि लावला भात. देवाने सांगितल्याप्रमाणे पाऊस सगळा डोंगरावरच पडला. भाताचं पीक तर भरघोस आलं. सगळीकडे सोन्यासारखा भातच भात झाला. ते पाहून देवाला शेतकऱ्याचं कौतुक वाटलं. तो प्रसन्न झाला. त्याने शेतकऱ्याची पाठ थोपटली आणि म्हणाला, वाह, खरा चतुर तर तू आहेस. कशी वाटली गोष्ट? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गोष्टीतला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता? जर गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा लगेच. शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं, कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.